स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा व नॉर्मलायझेशन नको, नीट व टीईटी पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाई करा, महाज्योती बार्टी व टीआरटीआयच्या निधीतील कपात रद्द करा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह वाढवा, तसंच शासकीय नोकऱ्यांमधील वाढतं कंत्राटीकरण बंद करा या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी आपला आवाज बुलंद केला। नीटच्या 22 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा शिक्षक कराळे गुरुजी यांनी आंदोलनात उपस्थित राहून केली। जबाबदारी झेपत नसेल तर पद सोडा असंही ते म्हणाले। अरे लेंगे जीतेंगे, एमपीएससी परीक्षा ऑफलाइन झालीच पाहिजे, एमपीएससी परीक्षा ऑफलाइन झालीच पाहिजे, सर्व स्पर्धा परीक्षा ऑफलाइन झाल्याच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पार्टीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नॉर्मल तुम्ही पाहिलं 22 पोरांना टीईटी ठीक आहे आपले नीटचे पेपर जो रद्द झाला तर 22 पोरांना ज्यानं अजून जवानी नव्हती पाहिली, ज्यानं आपलं आयुष्य नाही पाहिलं त्या पोरांना आत्महत्या केली। मी तर म्हणतो हे धर्मेंद्र प्रधान ह्या हत्यार आहे, या 22 पोराचा जीव घेणारा ठीक आहे। जर तुमच्याकडून जुने मंत्री पहा ज्याच्याकडून रिस्पॉन्सिबिलिटी घेत होते अंगावर आणि राजीनामा देत होते, आम्ही राजीनामा मागून राहिलो। सोनम वांगचूक 15 दिवस झाले तिथं आंदोलन करून राहिले, तो माणूस मराल टेकला, हे साधे डेलिगेट्स नाही पाहून राहिले, म्हणजे इतक्या गेंड्याच्या कातडीच्या आणि चोर बसून आहे ना सत्तेत ठीक आहे। आता रामाच्या मंदिरातून पैसे चोरून नेले तरी पंतप्रधान बोलायला तयार नाही, उद्घाटन करायला कसे समोर समोर जाते, एकटाच बापू साहेब आपला ठीक आहे ते कलेश घेऊन समोर होता, हा ध्वजारोहणाले समोर होता, त्या भूमिपूजनाले समोर होता, मग त्याची जबाबदारी कोण घेईल? तर बोलायला तयार नाही हे। तिकडं आमचा नरेंद्र देशाचा पुरं वाटोळ करून टाकलं ठीक आहे। असे अनेक मुद्दे आहे, इथं टीईटीचा पेपर फुटला, इथच्या शिक्षण मंत्र्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, राजीनामा द्यायला पाहिजे, दुसरा मंत्री नेमा, त्याच्याकडून हँडल नाही होऊन राहिलं। आमची अशी मागणी आहे का तुमच्याकडून होत नाही तर तुम्ही दुसऱ्याला राजीनामा देऊन दुसऱ्याला